नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमचे आयुष्य जर सुंदर बनवायचे असेल, ज्या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल, तर हे विचार सदैव लक्षात ठेवा। माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये। जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुने विचारांचे आई वडील। जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसांसोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं। आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य। नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो। आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला। लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु सरस्वतीची नाही, म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना। श्रीमंतापेक्षा गरिबांशी मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट शमशानात येतो। पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपून टाकतात। जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तुम्ही कोण आहे। कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याने स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणार नाही। जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका। थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल। आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर नको करा, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे। माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणाही सांगू शकत नाही। फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं, म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या। जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका। गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल, आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नये। जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात। दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका। आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्याची। तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा, नाही म्हणायला पाहिजे। आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत। जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका। ते पैसे लवकरच देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापुरते किंवा त्याने मागण्याच्या आधीच हे तुमच्या प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देतं। एकसारखे 2 पेक्षा जास्त कॉल कोणालाच करू नका। जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार। अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं, किंवा अरे तुम्हाला अजून मुलं नाही, असे प्रश्न विचारू नका। तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतलं, किंवा तुम्ही 4 व्हीलर का नाही घेत, का तुमचा प्रॉब्लेम नाही आहे का? जर कोणती व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे। कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात। कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडांचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात। जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपेचा गोळ्या खाऊन झोपावं लागतं। जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात। कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळत नाही। शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलाला कधीही नाव ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता। म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे,
आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते. कोणाच्याही वजनावरून कधीच कोणाला बोलू नका. त्याचा काही एक अर्थ नसतो. फक्त एवढेच बोला, तुम्ही खूप छान दिसता. जर तुमचा कलिग तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे, तर त्याला हे नका विचारू की कशासाठी. फक्त एवढंच बोला, आय होप तुम्ही ठीक आहात. स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये नका टाकू. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. काही लोक तोंडावर इतके खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल. कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो टाकला तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करू नका. तुम्हाला माहित नाही की पुढे त्यांचे पर्सनल फोटो असतील. लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका. त्यांना त्यांची बोलणं पूर्ण करण्याची संधी द्या. जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचं वय किंवा त्यांचा पगार विचारू नका. तुमचा मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमचे दरवाजे उघडे ठेवा. याच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी, सिनियर आहे की ज्युनियर. तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करा. वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा. लक्षात ठेवा की तुम्हाला जो 6 दिसत आहे तो समोरच्या येणाऱ्या व्यक्तीसाठी 9 दिसतो. जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्की बोला. जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आता पैसे देत असतील तर नेक्स्ट टाइम तुम्ही पैसे द्यायला प्रयत्न करा. जर कोणी तुम्हाला लंच किंवा डिनर देत असेल तर तुम्ही मेन्यूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका. जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा. आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांना ही माहित आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी जमिनीवर यावेच लागणार आहे. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाना रागाने जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका. जीवनातील वाईट काळच दाखवून ही कोणाला हसतं, कोण दुर्लक्ष करतं तर कोण सावरण्यासाठी येतं. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी, फक्त स्तुती ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जोपर्यंत आपण चाललं थांबवणं नाही तोपर्यंत आपण किती हळूहळू चालत आहोत यामुळे कधी फरक पडत नाहीत. जर पडून पडून थकला असाल तर चालत राहा, पण थांबा तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष गाठाल. आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो, म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा, आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आठवा. जीवनात कधीच कोणाला दोष देऊ नये, कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. जीवन जगण्याचे 2 नियम, पहिला फुलासारखं बहरावे आणि दुसरा सुगंधासारखा पसरावे. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही.
कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात। भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो। जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येईल। तुम्हाला तुमचा पगार श्रीमंत बनवत नसाल, तुमची खर्च करण्याची सवय श्रीमंत बनवते। एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, तुमचे आनंदी राहणेच तुमचे वाईट चिंतणाऱ्यासाठी शिक्षा आहे। आपल्या जीवनावर कधीही नाराज नका हो। काय माहिती की तुमच्यासारखे जीवनासाठी दुसऱ्यांसाठी एखादे स्वप्नात असावे। जीवन ना भविष्यकाळात आहे ना भूतकाळात, जीवन तर फक्त या लक्षात आहे की तुम्ही जगत आहात। तर मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच छान छान सुविचारासाठी आणि कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।